नंतर एकीकडे सत्तेच्या मार्फत विकासाचं काम करणारं एक संघटना आहे किंवा शासन व्यवस्था आहे, दुसरीकडे शासनात न जाता नॉन पॉलिटिकली प्रत्यक्ष लोकांमध्ये सुधारण्याचं काम करणे हा विचार आहे. आणि मग त्यावेळी ज्यावेळी नेहरू प्राईम मिनिस्टर झाले त्यावेळी मग सर्वोदय समाजाचं नेतृत्व विचार विनोबा भावेंनी केलं आणि मग तिथे सर्वोदय समाज सर्वसेवा संघ म्हणजे अखिल भारत सर्वोदय मंडळाची स्थापना आणि तिथून हा प्रवास 1948 पासून सुरू झालेला सर्वोदय संघटनेचा प्रवास आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की शासन व्यवस्था ज्याला आपण म्हणू की एव्ही डायसी म्हणून एक मोठे विचार ज्युरिस्ट झाले, तत्वज्ञ झाले, त्यांनी एक विचार मांडला होता आणि ते म्हणले होते की लिमिटेड गव्हर्नमेंट, रूल ऑफ लॉ त्यांनी मांडला होता. कायद्याचं शासन जर समाजामध्ये आणायचं असेल तर त्याच्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये लिमिटेड गव्हर्नमेंटचा एक सिद्धांत त्यांनी मांडला. शासन हे मर्यादित असलं पाहिजे समाजामध्ये आणि ज्या समाजामध्ये सोसायटीमध्ये शासनाची भूमिका लिमिटेड राहते तो समाज हा विकासाच्या दिशेने जास्त चांगली पावलं उचलतो. ज्या समाजामध्ये प्रत्येक गोष्टीत शासन उथलपुथल किंवा हस्तक्षेप करतो तो समाज विकास करत नाही, अडचणीमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण होतात. तुम्ही पहा की आपल्या देशामध्ये काही गोष्टी अशा केल्या की आपण त्या समाजात सोडल्या. मागच्या काही वर्षापासून आपण हे पाहतोय की सरकार जे आहे जिथे नको तिथे पण आता लक्ष घालायचे प्रयत्न करते. आपल्या इथे आपण मांडलं होतं की धार्मिक प्रक्रिया ही शासनाचा भाग नाही, तो समाजाचा भाग आहे. म्हणून मंदिरांमध्ये जाणं हे राज्य शासनाच्या राज्यकर्त्यांना अभिप्रेत नाही. आपले भारतीय राज्यघटनेने ती भूमिका घेतलेली आहे. म्हणून आपल्या इथे सेक्युलरिझमचा जो सिद्धांत आर्टिकल 25 ते आर्टिकल 28 दरम्यान फंडामेंटल राईट्स मध्ये जे आर्टिकल आहेत त्यामध्ये राज्याची भूमिका आर्टिकल 28 मध्ये सांगितलेलं आहे की स्टेट हे रिलिजियस ऍक्ट पासून दूर राहील. लोकांना 25 मध्ये सांगितलंय की लोकांनी कोणत्या धर्माचं अवलंबन करायचं, प्रचार करायचं, पालन करायचं, कसं जगायचं, धार्मिक भावना जोपासायच्या हे त्याचा व्यक्तिगत प्रश्न राहील. पण ऍज अ स्टेट म्हणून, राज्य म्हणून कोणत्याही धार्मिक प्रक्रियेपासून दूर राहील. आणि म्हणून त्यावेळी जेव्हा 1951 ला आपल्या इथे याचा जीर्णोद्धार झाला होता सोमनाथचा आणि त्याच्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते, चालले होते. त्यावेळी जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी त्यांना एक पत्र लिहून रागावले ते राष्ट्रपतीला की तुम्ही ऍज अ स्टेट म्हणून एखाद्या धार्मिक वास्तूचं उद्घाटन कसं करू शकता. ते म्हणले की मी व्यक्ती म्हणून चालले. ते म्हणले मग राजीनामा द्या आणि मग राजेंद्र प्रसाद म्हणून जर गेले तर काय आम्हाला हरकत नाही. पण तुम्हाला तिथे कोणी राजेंद्र प्रसाद म्हणून ओळखत नाहीये, तुम्हाला राष्ट्रपती म्हणून तिथे ओळखतात आणि म्हणूनच बोलवलेलं आहे तिथे. हे देशाचा पंतप्रधान त्यावेळी ठणकावून सांगत होता. आणि म्हणून मग आपल्या इथे सेक्युलरिझमची भूमिका इतकी व्यवस्थित आतापर्यंत वाढली. आणि आता आपण 2022 ला काय केलं, त्याच जागेवर बसलेल्या देशाचा पंतप्रधान जाऊन एका मंदिराचं उद्घाटन करतोय आणि त्याच्यासाठी खूप उत्सव मनवला जाते आणि त्या राज्याचा मुख्यमंत्री पुन्हा दुसऱ्या मंदिराचा गोष्टी करतो आणि रिलिजियस भाग घेतो. त्यावेळी आपल्या देशाच्या संविधानिक तत्वाचा अपमान होऊन राहिलेला आहे. मूलभूत तत्व जे आहे हे जे सांगितलं होतं डायसींनी की लिमिटेड गव्हर्नमेंट, काय झालं ना, आपण सरकार इतकं नियंत्रणात आलेलं आहे आपल्या देशात समाजामध्ये, ज्या समाजामध्ये संपूर्ण नियंत्रण हे सरकारचं होऊन जाते ते समाज हे एक प्रकारचा गुलाम झाल्यासारखा समाज असतो, तो लोकशाही समाज राहत नाही. आणि म्हणून कार्ल मार्क्सनी जेव्हा सांगितलं 19व्या शतकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की क्लासलेस सोसायटीच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. क्लासलेस सोसायटी का, कारण की तो म्हणायचा की
या समाजामध्ये दोनच क्लास आहेत, ज्याला ते आपण म्हणतो की हॅव आणि हाव नॉट वाले, आहे रे आणि नाही रे वाले, दोन समाज आहेत आर्थिक बेसवरती म्हणायचे. भारतामध्ये त्याच्यापेक्षा परिस्थिती थोडी वेगळी आहे. आपल्या इथं क्लासच्या सोबत कास्ट पण आहे, आणि म्हणून आपल्या इथे क्लास हा सेकंडरी प्रश्न आहे, आपल्या इथं कास्ट हा बेसिक प्रश्न आहे. आपल्या इथे जाती संपत नाही. आणि म्हणून आपल्या इथे गांधीजींनी सांगितलं होतं की कोणताही जर लग्न होणार असेल तर मी त्याच लग्नामध्ये जाईल जिथे एक मुलगा किंवा मुलगी ब्राह्मणाची असेल, तर दुसरा मुलगा किंवा मुलगी जर दलिताची असेल तर त्या लग्नात जाईल, अन्यथा मी जाणार नाही. म्हणून महादेवभाई देसाईंच्या मुलाचं जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळी ते महादेवभाई देसाई स्वतः ब्राह्मण होते, आणि त्यांना जी बायको होती ती पण ब्राह्मण होती. आणि महादेवभाई देसाईंचा मृत्यू झाला होता 1942 ला, आणि त्यानंतर लग्न झालं. तर गांधीजी त्यांचे पालक होते तसे, पण गांधीजीला जाणे होते लग्नामध्ये, पण गांधीजी गेले नाही का, तर दोन ब्राह्मणांच्या लग्नामध्ये मी नाही जात. पण मला जात संपवायची असेल तर जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मला कृतीच्या आधारावर काही साईन दिले पाहिजे, लोकांना मेसेजेस जातात त्याच्यामुळे. म्हणून नेहरूजी असं म्हणायचे, गांधीजीच्या बद्दल काही लोक मोठे मोठे तत्वज्ञ भारतातले एक अनेकदा बाबासाहेबांचे पण मतं कधी कधी त्यांच्याबद्दलची नकारात्मक यायची. तर नेहरूजींना जेव्हा विचारलं की तुम्ही पण भांडतात गांधीजींसोबत, तुम्हाला काय वाटतं गांधीजीच्या बद्दल, तर नेहरूजी असं म्हणले होते एकदा, आणि त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये पण लिहिलेलं आहे स्टोरी ऑफ माय लाईफ मध्ये, की ते म्हणतात की, आणि गांधीजींवर नेहरूंचं एक स्वतंत्र पुस्तक आहे, ते म्हणतात की गांधीजी हे जगातल्या तत्वज्ञानांपेक्षा खूप वेगळे तत्वज्ञानी अशासाठी आहे की गांधीजी आधी एखादी गोष्ट करतात आणि मग त्याच्यावर ते तत्वज्ञान होतं तयार. बाकीच्या समाज लोकांमध्ये असं आहे की ते तत्वज्ञान लिहितात आणि मग ते केव्हा होईल माहिती नाही, प्रूफ. हा फरक आहे. आपल्या लोकांमध्ये हा प्रश्न आहे, आपल्या लोकांकडून जबाबदारी ही आहे की आपण त्या महात्म्याचे अनुयायी किंवा फॉलोअर्स आहोत, ज्या महात्म्याने सांगितलं की ऍक्ट हे बेसिक आहे, तुम्ही कृती करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की आमच्या संघटनेची स्थिती चांगली नाही आहे, तर संघटनेची स्थिती चांगली नाही हे जेव्हा म्हणतो त्यावेळी आपण आपलाच विचार केला पाहिजे की माझी स्थिती चांगली आहे का समाजामधली, माझ्याबद्दलची समाजामधली प्रतिष्ठा कशी आहे, माझ्याबद्दलची समज लोकांमध्ये किती आहे, माझ्याबद्दलची कृतीपरताच्या बद्दल मी माझं विश्लेषण काय करतो, आणि मला एकूण साधनांच्या बद्दलची आसक्ती, संस्थांच्या पदांवर राहण्याची आसक्ती, आणि मला कामाची समज, मला समाजामध्ये झालेला बदल याबद्दलचा माझा कृती कार्यक्रम काय आहे, हे आपण विचारात घेणारे लोक जिल्ह्यामध्ये जेव्हा तयार होईल, कारण आपलं कॅडर बेस ऑर्गनायझेशन जोपर्यंत तयार होणार नाही, आणि कॅडर बेस ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्याला आता तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे काही वेगवेगळ्या संघटनांचे लोक मित्र असतात, नावं घ्यायची गरज नाही. तर आपल्या इथे आता भाषण देणाऱ्या लोकांचे प्रशिक्षण चालतात. मला पण म्हणतात काही लोक की भाऊ काही लोकांना आपण भाषण देण्याचं कौशल्य शिकवतो, तर पाठवा. तुम्ही म्हणतो खूप चुकीचं काम करता तुम्ही. भाषण देण्याचं कौशल्य जर शिकवलं तर लोक भाषणबाज होतात ना, कृती विसरून जातात ना. जगातलं सगळ्यात कमजोर भाषण देण्याची क्षमता असणाऱ्या माणसाचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. पण जगातला सगळ्यात रिव्होल्युशनरी माणूस होता. तुम्हाला माहित आहे 1922 ला जेव्हा गांधीजींची आत्ता मनीष भाऊनी सांगितलं त्यानुसार जे आहे कनेक्टच्या गोष्टी करत होते, ते जेव्हा पहिल्यांदा लॉर्ड रीडिंग होते आपल्या इथं, त्यावेळी जेव्हा मद्रासला गांधीजींची असहयोग आंदोलनाची मीटिंग झाली आणि चर्चा केली, त्यावेळी पहिल्यांदा गांधीजीच्या सभेला आत्ताच्या एवढे 140 कोटी लोक नव्हते, 30 कोटी लोक होते. त्यावेळी साधनं पण नव्हती, प्रचार पण नव्हते, 10% लोक शिक्षित होती, हे सगळी सत्यता आहे. पण त्या सभेला गांधीजींच्या 5 लाख लोक आले होते ना. आपल्याला 50,000 लोक आत्ताही सभेला 140 कोटी असताना, मोठे मोठे दिग्गज भाषणकार असताना जमवणं कठीण जाते. त्या काळामध्ये 5 लाख लोक आले आणि त्यावेळी घाबरले ब्रिटिश.
तेव्हा मग ते म्हणायला लागले की आता गांधीजीला आपल्याला कानाडोळा करून चालणार नाही, आता त्यांना लक्षात घ्यावं लागेल. तर ही जी त्यांनी आपल्या आचरण आणि कामाच्या पद्धतींनी त्यांनी जे निर्माण केलं, आपल्याजवळ एवढा मोठा समृद्ध वारसा असताना आपल्या दुसऱ्या कोणाचा वारसा शोधण्याची अभ्यासण्याची गरज नाही आहे. पण हे सगळे प्रश्न जर सुटणार असेल, आपल्या देशाला पुन्हा जर लोकशाही जी आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्या देशातली लोकशाही कधी नव्हे ती इतकी डळमळीत झालेली दिसते, कारण तुमचे हायकोर्ट हे सत्तेला गुलाम झालेले आहेत, तुमचे लोकल कोर्ट हे सत्तेला गुलाम झालेले आहे, तुमचा सुप्रीम कोर्टचा जज CJI हा सुप्रीम सत्तेचा गुलाम आहे, तुमच्या इथले सगळे प्रशासन, तुमच्या इथल्या सगळ्या इलेक्शन कमिशन, तुमच्या इथला कॅग, तुमच्या इथल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स ज्याला डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स म्हणतो, त्या सगळ्यांनी जर नांगी टाकलेली आहे. आणि सगळ्यात आतापर्यंत आपण म्हणत होतो मीडिया, तो मीडिया 2014च्या नंतर एखादा चॅनल उघड्यापर्यंत कधी असं पाहिलं का सरकारचा विरोध करताना टीव्हीवर एखादी बातमी पाहतोय बा, आणि समजा दिली बातमी तर दुसऱ्या दिवशी तो मीडिया राहतो का शिल्लक? तुमचं संपूर्ण डेमोक्रेटिक व्यवस्था जी आहे ही धोक्यात आलेली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वोदयाच्या संघटनेचं महत्व खूप जास्त वाढलेलं आहे. सर्वोदयाच्या संघटनेचं महत्व जेव्हा मी म्हणतो, तेच महत्व याचा अर्थ की ज्या संघटनेमध्ये लोक खरं बोलण्यावर विश्वास ठेवतात, कृती करण्यावर विश्वास करतात, साधं जगण्यावर विश्वास करतात, स्त्री पुरुषांच्या भेदाच्या पलीकडे जाऊन विचार करतात, जाती भेदांच्या पलीकडे जाऊन विचार करतात, मानवतेचा, धर्मांचा विचार, हा धार्मिक कृतींचा विचार घरामध्ये असेलही कदाचित, पण रस्त्यावर उतरल्यानंतर भारतीयत्वाच्या पलीकडे आपला विचार नसतो आपल्या लोकांचा. अशा निर्भय लोकांच्या नेतृत्वाची देशाला पण जागोजाग गरज आहे. असे चांगले लोक जिथे आपल्याकडे वैचारिक परंपरा आहे, आज पुन्हा आपल्याला ह्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा दौरा करण्याचा मागचा दुसरा उद्देश पण हा आहे. आता जे बजरंग भाईंनी तुम्हाला सांगितलं की युथ सेल, महिला सेल आणि किसान सेल, कारण तिन्ही महत्वाचे प्रश्न आहेत. 5 वर्षापूर्वीच जो शिकलेला युथ वर्तमान सरकारच्या विरोधात काही बोलत नव्हता, आज तो शिकलेला युथ सगळ्यात जास्त डिस्टर्ब झालेला आहे, कारण त्यांच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत, काम नाही आहे, अर्थव्यवस्थेचं सगळं आपलं वाभाडे निघालेले आहेत. आणि त्या तरुणांना मला आठवते, माझ्या संबंधात असलेले काही इंजिनियर्स, माझे पुतणे भाचे, ते आता मला म्हणायचे का मामा जाऊ दे, का काका जाऊ दे. आता ते मला फोन करतात, ते मला म्हणतात, आता ते वांगचूकचं आंदोलन सुरू होतं, मला किमान 25 माझ्या पुतण्यांचे, भाच्यांचे, भाचींचे, मुलांचे फोन आले, मामा तू काय करतोयस, काका तू काय करतो, अरे तू जा, तुझी. अरे म्हटलं तुम्ही कालपर्यंत मला शिव्या देत होते, मी काम करायचं होतं. नाही म्हणे, आता देशाला गरज आहे. कारण काय, त्यांना, या तरुणांना, शिकलेल्या तरुणांना, जे तरुणांना तुम्ही खूप जास्त दिवस बनवू नाही शकत, गफलतीत नाही ठेवू शकत, अडाणी लोकांना गफलतीत ठेवू शकत, त्या पोरांना लक्षात येत आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्थेचं काय होऊन राहिलेलं आहे. आणि मग त्यावेळी युथला आपल्याला योग्य दिशादर्शन देण्याची गरज आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये सर्वोदयाच्या मध्ये एक तरुण असला पाहिजे, शिकलेला, समजदार, की तो बांधणी करेल. एक महिला अशी असली पाहिजे. आता तुम्ही पाहता, आमच्या इथं 4 दिवसापूर्वी वर्ध्यामध्ये एका आदिवासी 12 वर्षाच्या मुलीचा बलात्कार आणि अत्याचार करून ठेचून मारून टाकलं. तिला तुम्ही पण ऐकलं असेल. आमच्या इथं 2 दिवस वर्धा बंद होतं. परवाच्या दिवशी मोठा मोर्चा निघाला. आत्ताची स्थिती म्हणजे आपल्या देशामध्ये स्त्री पुरुषांच्या संदर्भात पाहण्याची दृष्टी अजूनही किती विकार आहे, म्हणजे किती खराब, म्हणजे किती खालच्या स्तरावरचे आपण अजूनही पुरुषी समाज आपला आहे. ह्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर मुलींच्या आणि स्त्रियांच्या दृष्टीने स्वतंत्रपणे काम जागरणाचं झालं पाहिजे, जसं तरुणांच्या मध्ये झालं पाहिजे तसं. आणि आपल्या देशाचा अजूनही 50% जास्त भाग जर शेतीवर आधारित आहे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला इग्नोर करून चालणार नाही आपल्याला. म्हणून आपल्याला सर्वोदयाच्या पीठावर आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारा एक सक्षम माणूस किमान प्रत्येक जिल्ह्यात असला पाहिजे.
पण ती भूमिका आपल्या महामंत्र्यांनी इथे मांडली. आपल्या इथे पण ते व्हावं अशी अपेक्षा आहे. या प्रकारचं चिंतन वाढावं आणि ऍक्शन प्रोग्राम काहीतरी व्हावे यासाठी म्हणून आम्ही फिरून राहिलेलो आहोत. 1 दिवसाचं 2 दिवसाचं वैचारिक शिबिर व्हावं. खरं म्हणजे हे जे एका भाषणाचे किंवा 10 मिनिटाचे 20 मिनिटाचे बोलण्याचे विषय नाही आहे. वैचारिक भूमिका पण स्पष्ट करून घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी 1-2 दिवसाचे पण असे कार्यक्रम होऊ शकतात. विचार स्पष्ट झाल्यानंतर काम करण्यासाठी जी गती मिळते ती अधिक चांगली असते आणि मग वैचारिक स्पष्टता होणं खूप गरजेचं आहे. तो पण एक विचार होता. या माध्यमातून काही चर्चा होईल म्हणून आपण सगळे या बुलढाणा जिल्ह्यामधले आपण नेहमी इथे बुलढाण्याचं जिल्ह्याचं स्थान जरी बुलढाणा असलं तरी आपलं हे वैचारिक केंद्र टिळक राष्ट्रीय विद्यालय आहे. इथे आपण अनेक वर्षापासून इथून मार्गदर्शन घेतो आणि प्रेरणा घेत असतो. म्हणजे इथे आपण ही बैठक वार्षिक आपण ठेवतोय. आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की प्रत्येक तालुक्यामध्ये एक 10-10, 15-15 लोकांचं सर्वोदय मंडळाचं एक तालुका समित्या आपण येत्या दिवसांमध्ये बनवायचं करावं. बॉडी आपली रिशफल करा. 3 वर्ष जर 4 वर्ष जर झाले असेल आपल्या माहिती बॉडीला, नवीन अध्यक्ष आणा. नवीन अध्यक्ष आणा म्हणजे जुन्या अध्यक्षांनी निष्क्रिय होणं असा त्याचा अर्थ नाही आहे. जुने अध्यक्ष अधिक सक्षम, अधिक सक्रियपणे कामात राहिले पाहिजे, पण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. ते आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या या सगळ्या दौऱ्याला यश आपल्या सगळ्यांच्या मदतीने मिळालेलं आहे, मिळत आहे आणि आपण विदर्भात ही संघटना बांधून उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये अशाच पद्धतीने जिल्ह्यामध्ये सक्षम युनिट आपण उभारूया. आपल्या सगळ्यांना शुभकामना देतो आणि मी इथे थांबतो. जय जगन्नाथ. आणि त्याच्यावर गंभीरतेनं मांडलेले अवनीश भाईने विचार. एक उल्लू काफी है बर्बादे गुलिस्ता के लिए, एक उल्लू काफी है बर्बादे गुलिस्ता के लिए, या हर शाख पर उल्लू बैठा है अंजामे गुलिस्ता क्या होगा. ही परिस्थिती आहे मित्रांनो देशाची. याचबरोबर आणखी एक छानसा शेर मी आपल्या समोर मांडतो. देशाची परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी. रोटी का कोई धर्म नहीं होता, रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती. रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती. जिस देश में हो इंसानियत जिंदा, वहां मजहब की बात नहीं होती. कोई कहता है हिंदू खतरे में है, कोई कहता है हिंदू खतरे में है, कोई कहता है मुसलमान खतरे में है. मजहब का चश्मा उतार कर मेरे दोस्त, मजहब का चश्मा उतार कर देख मेरे दोस्त, असल में पूरा हिंदुस्तान खतरे में है. ज्या पद्धतीनं वांगचुकला जबरदस्ती डिटेन करण्यात आलं, ज्या पद्धतीनं आंदोलन तोडमोड करण्यात येते, आम्हाला आमची भूमिका मांडली जाऊ देत नाही. आम्हाला ठेचलं जात आहे. लोकशाहीचा चुराडा मुराडा करून टाकला जात आहे. येणाऱ्या दिवसामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल देशाची हे सांगता येत नाही. हे केवळ विदर्भातला दौरा, हे केवळ एक छोटंसं कारण आहे, पण तुमच्यापर्यंत जाऊन हा विचार पोचवणं हे मुख्य आहे. तर मी आमचे अध्यक्ष